नमस्कार मित्रांनो, मी आकाश आणि आलेलो आहे सध्या मासे पकडायला. तुम्ही बघू शकता इथं छान अशी जागा आहे घाटाच्या वरती, शिंदवणे घाटाच्या. आणि माझ्यासोबत आहे राजेश शिंदे. आता पळत पळत त्याने मला वरती बोलवलं ॲक्च्युली. लगे मासे भरपूर आहेत इथं. बघूयात आता नेमकं कुठं आहे मासे. बघा मित्रांनो, मला दाखवतो मासे तर भरपूर आहेत. बोलला तर माहीत नाही, तर चाललोय मी. तर बघूया, हा असा काही व्ह्यू आहे. मित्रांनो मी ठेवले बॅग वगैरे आणि उतरतोय खाली. बघूयात. चालू आहे मासे पकडणं. प्रयत्न केला पण इथं काय मासे भेटले नाही. आता चाललो दुसऱ्या स्पॉटला. तर बघूयात इथं काय होते. पाऊस येण्याची पण शक्यता आहे. भरपूर असं ढग आलेलं आहे. बघूयात काय होतं. स्पॉट एक नंबर होता, चांगला स्पॉट होता. तर बघूयात आता पुढं काय होतं. कसं झालं, एक तर आम्हाला झाला उशीर त्यात कसं. तर आता बघा आपण निघालो आहे अशा प्रकारे. असं काही रोड आहे, आपण चाललो आहे आता. तर भेटूयात आपण आपल्या आता स्पॉटवर. पण तरी बघतो जाताना काय दिसतंय का, काय लागतंय का बघूयात. त्याच्यामध्ये मग असे मासे दिसले होते भरपूर.
तर असा काही स्पॉट आहे रोडच्या कडेला, बघू शकता. हा आपला शिंदावणे रोड आहे, स्पॉट आहे. चला चालायचं. तर मित्रांनो आता आपण पोहोचतोय लवकरच आपल्या पॉईंटवर. व्ह्यू बघा किती छान असा व्ह्यू आहे. लवकरच आम्ही पोहोचतोय. अशा प्रकारे आम्ही चाललोय साईडवर. मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. अरे बापरे भरलंय पूर्ण. शपथ बघू शकता. इथं आपण पार्टी वगैरे करायला येत असतो. असा काही छान असा सुंदरसा व्ह्यू आहे. हवेमुळे जरा आवाज थोडा वेगळा येत असेल. बघूयात. पाणी भरपूर आहे. काय पाणी भरपूर आहे रे. पाणी जरा जास्तच आहे. तर काही सांगता येत नाही इथं तरी मासे लागतील की नाही आपल्याला. बघू. कारण आम्ही आलो ना तर त्या ठिकाणी आम्ही बसायचो आणि तिथून मासे पकडत होतो. पण आता जरा जास्तच भरलंय. बघू. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुंदर असा निसर्गाचा म्हणतो ना की आपण, सुंदर असा निसर्ग तुम्ही बघू शकता. छान असा पाण्याचा ढव झाला आहे मोठा. म्हणजे इथं आले ना तुम्ही तर तुम्हाला 12 महिने पाणी भेटणारच. उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे आता या साठ्यामध्ये पाणी असतात बघा. तर बघूयात आपल्याला काय मासे वगैरे भेटतात का. मला तर वाटत नाही मासे वगैरे असतील म्हणून, कारण खूप छोटे छोटे मासे आहेत. तर मित्रांनो आता आलोय तर बघू शकता तुम्ही पूर्ण भरलंय तळं लांब लांबपर्यंत. मित्रांनो एन्जॉयमेंट कुठंच नाही भेटणार. बघूयात. हे सेटअप रेडी कर ना. चलो. अरे ते आता आपला राजू भाऊ सेटअप रेडी करतो. बनवते आपण व्हिडिओ. बघूयात आता. काय कमीत कमी 2-3 तरी लागले पाहिजे. विषय का. अरे पहिले अरे इथपर्यंत पाणी नसायचं राह कधी. आपण तेवढा आतमध्ये पर्यंत ना तिथपर्यंत जात होतो माहिती आहे ना. बघूयात काय होतं. वारा बघा कसं सुटलंय एकदम भयंकर असं. सांगता येणार नाही. पावसाचं वातावरण झालेलं आहे. पावसामध्ये मासेमारी करण्याचा आपला पहिलाच अनुभव आहे. तर बघूया कसा होतो काय होतो. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता बराच वेळ झालेला आहे कास्टिंग करतोय पण काय लागत नाही असं. आता ज्या ठिकाणी आपण पहिले गेलो होतो ना त्या ठिकाणी बघूयात काय भेटतं का. आणि मग तिथं म्हणजे माशांची जर ॲक्टिव्हिटी दिसत होती पण इथं तर काहीच नाही सध्या. बघूयात आता काय होतं. कारण पाऊस पण येत आहे चालू झाला आता. पाऊस तर लागणारच आपल्याला त्यात काय विषयच नाही. बघूयात आता काय होतं. काय लागते का.
लागतंय का काय? बघूयाच काय होतं मित्रांनो. काय बघू. असं तर होतच असं की आपण माशाला आलो याचा अर्थ हे नाही की आपल्याला रोजच मासे सापडतीलच. कधी कधी सापडतात, कधी कधी नाही सापडत. बघूयात काय होतं. हे चल जायचं का तिकडं आपण जिथे गेलो होतो आधी? तर इथे असं टाइमपास करून काय उपयोग नाही. तर मित्रांनो सध्या झालं असं, राजूने गळ फेकला आणि हातातूनच सुटला त्याचा गळ. गाठ सुटली होती त्याची बॉटलची डायरेक्ट आतमध्ये पूर्ण पाण्यामध्ये. आणि पाऊस चालू झाला आता. त्याला सांगितलं होतं मी पॅकअप करा निघूयात. नाही एक टाकतो म्हणला शेवटचं, आणि टाकलं ते गेलंच. ते गळ पण गेला आणि तंगूत गेला, सगळं गेलं. सगळंच गेलं. पाऊस पण. तर छान असं इथं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. सध्या आपण आलेलो आहोत ना शिंदवणे घाट. शिंदवणे घाट चढला की वाघापूर गावाच्या अलीकडून राईट साईडला एक छोटासा रस्ता जातो. तिकडं आले ना तुम्ही की तिथून पुढं आले की तुम्हाला कळूनच जाईल. तिथं असा सुंदर स्पॉट आहे. एक म्हणतो ना की निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला हा स्पॉट आपण बनवू शकतो. याला छान असा स्पॉट आहे. मस्त. पाऊस तर एवढा चालू आहे पण आम्हाला इथं झाडांमुळे कसं झाडांमुळे लागत नाही पाऊस. तर बघा मित्रांनो पाऊस लागलाय भरपूर. मी घातला रेनकोट, राजूने आणलं रेनकोट, आणि राजूने त्याच्या घरून घेऊन आला होता डब्बा. छान अशी भाजी चपाती, आणि आता खाऊयात पावसामध्येच. बघूयात आता कसं राहतं काय राहतं. पावसामध्ये जेवण तर एक नंबर लागतं, आणि त्यातल्या त्यात कमी असत तर ते अजून जास्त भूक लागलेली असते. हे चल खायला ये जेवायला. अरे पण ते अरे का टोचते. अरे मासवाला आला होता. काय सांगतो मस्करी करू नको फालतू मध्ये. आई शपथ, फायनली राजूने काढली मछली आणि मी जेवतच होतो. अरे पोलीस नाही काढली त्यांनी मासा शेवटी. ठेव साईडला, म्हणजे आहे म्हणायची स्ट्राईक सध्या पावसामुळे. तुम्ही बघू शकता, खोटं बोलत नाही. त्यामध्ये दाखवतो मला. बघा जिवंत मासा काढलेला आहे बघा मित्रांनो, नुकताच काढला. या, ढगढग. तर बघूयात आता जेवण करून आपण पण लागूयात फिशिंगला. काय होतंय बघूयात. पाऊस तर भरपूर चालू आहे आणि नेमका जेवणात पाऊस पडतोय. चले काय मासे बिशे लागतं की नाही का? अरे अरे बंटी लवकर काय फुट लवकर काढ लवकर. अरे मस्त यार, हे बघ एक नंबर मासा लागला. एक नंबर. हा आई शपथ यार, मोठा लागला रे चांगला. मस्त मासा लागला यार. बघा मित्रांनो अरे मासा लागलाय. हा बघू शकता मित्रांनो. बघा बघू शकता. बघा बघा एवढं मस्त मासा आहे. बघा बघा काढले फ्रेश. बघा बघा दत्ताळपते बघा विषय.
कुठे कुठे कडे बघू. अरे नाईस यार, मस्त भेटला यार फापडा तुझा. पहिला मध्ये चिलापी ना, अरे एक नंबर यार, मस्त भेटलं तुला बाई. तुला चिलापी एक नंबर भेटली. बघू. अरे वा, एक नंबर भाऊ. एक नंबर साईज भेटलेली आहे. पावसामध्ये मासे पडायची एक वेगळी गोष्ट वेगळी आहे का. लाईफ मध्ये असं एन्जॉय कोण करणार तर कोणीच करू शकत नाही. मासे दाखव इथे. मासे बघा तुम्ही बघू शकता. इथं बघा, इथं पडलाय, इथं पडलाय, तिथं पडलेले, तिथं पडले, तिथं पडले. बघा तुम्ही एकदम मासे बघू शकता. आणि तुम्हाला वाटेल की मासे फक्त एक माशावर फक्त व्हिडिओ बनवतात. आम्ही तसं नाही करणार. फक्त जेवढे भेटणार तेवढं तुम्हाला दाखवणार लाईव्ह. तर मित्रांनो, आता बराच वेळ झालाय. स्ट्राईक तर लागली चांगली पहिले, पण आता काही एक सुद्धा स्ट्राईक नाही आहे. बघू आता, थोडंसं स्पीड शिल्लक आहे. बघू त्याच्यावर किती निघतात. बघूयात आता. एवढे असे मासे झालेले आहेत जमा, सगळे चिलापीच आहेत. तर बघूयात आता काय होतं. तर मित्रांनो, आपण केलेलं आहे पॅकअप. आता आपल्याला चांगलेच मासे भेटलेले आहेत. सुरुवातीला नव्हते स्टाईट, पण आता चांगलेच भेटलेले आहेत. राज झालाय फुल खुश. आता आपण हे पिठाचे हात धुवून घेऊयात आणि बघूयात आपल्याला नेमकी मासे किती सापडलेले आहेत ते सगळं बघूयात. हात आणि बघूयात आपण किती आपल्याला मच्छी सापडलेली आहे. छानपैकी असा स्पॉट होता. स्पॉटवर छान अशा मच्छी आपल्याला सापडलेल्या आहेत. तर बघूयात आपल्याला किती मच्छी सापडलेल्या आहेत. आणि आपण निघालोय आता आपल्या स्पॉटवरून. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर बघा मित्रांनो, आपल्याला किती मच्छी सापडली इथं तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी आपल्याला मच्छी सापडलेली आहे या स्पॉटला. बऱ्यापैकी मच्छी आपल्याला इथं सापडलेली आहे या स्पॉटला मित्रांनो. मस्त यार, मासे पडते असे. आपण आता निघालोय घरी. तुम्हाला मासे दाखवले, आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.